पीएम किसानच्या यादीतून महाराष्ट्रातील 2.5 लाख शेतकऱ्यांना वगळलं. 21व्या हप्त्याचे 2,000 रुपये तुम्हाला मिळणार का? यादीत नाव कसं तपासायचं? संपूर्ण बातमी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. तर बघा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2,000 रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जाणार आहेत. देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात 21व्या हप्त्याच्यासाठी 18,000 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहे. पूरस्थितीमुळे यापूर्वी 4 राज्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यात 21व्या हप्त्याची रक्कम पाठवण्यात आली होती. त्यामध्ये पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीर राज्यातील शेतकऱ्यांना यापूर्वीच पीएम किसानचा 21वा हप्ता मिळाला होता. आता महाराष्ट्रातील पीएम किसानच्या लाभार्थ्याबाबत एक नवी अपडेट समोर आली. आता त्या अपडेटनुसार 21व्या हप्त्याच्या यादीतून महाराष्ट्रातील तब्बल 2.5 लाख शेतकऱ्यांना वगळण्यात आलं. केंद्रानं आधार प्राप्तीकरण आणि शिधापत्रिका माहितीच्या आधारे शेतकरी कुटुंबाचं उत्पन्न शोधण्यास सुरुवात केली. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे योजनेच्या निकषात अपात्र ठरणाऱ्या 2.5 लाख शेतकऱ्यांची नावं कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे काही शेतकऱ्यांसमोर त्यांचं नाव पीएम किसान सन्मान निधीच्या यादीत आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला. आता पीएम किसानच्या यादीत नाव कसं शोधायचं? सर्वप्रथम तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या hubs.pmkisan.gov.in बेनिफिशरी स्टेटस या वेबसाईटवर भेट द्या. स्टेप 2 राज्य निवडा असा पर्याय त्यात दिसेल. त्यात महाराष्ट्राची निवड करा. स्टेप 3 मध्ये तुमचा जिल्हा निवडा आणि स्टेप 4 मध्ये तालुका निवडा. सोबतच स्टेप 5 मध्ये तुम्ही गावाचं नाव निवडा. यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करा. यानंतर तुमच्या गावातील शेतकऱ्यांची यादी ओपन होईल. या यादीत तुमचं नाव शोधा. तर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.